पूजा कदम आपल्या सगळ्यांचं सह्याद्री फार्मच्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते. आपल्या मालिकेचे नाव आहे प्रश्न तुमचे आणि उत्तर तज्ञांचे. तर आपल्यासोबत आहे कृषी तज्ञ मंगेश भास्कर सर. तर आपण यांच्याकडनं प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. आपला दुसरा प्रश्न आहे दत्तात्रय जाधव यांचा. ते आहे आपले रवळस पिंपरीचे निफाड. तर त्यांचा प्रश्न आहे की त्यांची द्राक्ष बाग ही 40 ते 90 दिवसांची झालेली आहे. तर मग अशामध्ये जो काही अन्नद्रव्य आहे, संतुलित अन्नद्रव्य आहे, त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने झालं पाहिजे किंवा जे काही साखर निर्मितीसाठी काय केलं पाहिजे किंवा तसंच नत्र आणि पालाश याचा योग्य प्रमाणात कसा वापर केला पाहिजे. तर याच्यात त्यांचं म्हणणं आहे की 40 दिवसाच्या पुढची बाग आहे. जनरली 40 दिवसानंतर आपल्याकडं पोटॅशचा रोल हा मोठ्या प्रमाणात सुरू होतो आणि 40 दिवसापासून तर अगदी आपण जर पाहिलं तर 130-40 दिवसापर्यंत म्हणजे 100 दिवसामध्ये 50 किलो SOP ड्रीपमधून आपल्या शेड्यूलमध्ये आपण दिलेलं आहे. त्यानंतर फॉस्फरिक ॲसिड हे जवळजवळ म्हणजे 7 दुणे 14 जवळजवळ 14 ते 15 किलो म्हणजे ते 20 लिटरचा जो ड्रम आहे आपला तो तो कंप्लीट आपल्याला सोडावा लागेल. 20 लिटर हां नाही 10 लिटर मिनिमम 10 लिटर, कारण किलोमध्ये ते जास्त असतं, 1.5 पट त्याचं वजन असतं. त्यामुळं मिनिमम 10 लिटर ऑफ फॉस्फरिक ॲसिड आपल्याला द्यावं लागेल. त्यानंतर ही जे काही म्हणजे नत्र जे काही द्यायचं आहे आपल्याला ते सुद्धा नंतरचे जे काही डोस आहेत ते कॅल्शियम नायट्रेट चे डोस हे साधारण 1-2-3 डोस सेटिंग नंतरचे एक 20 किलोपर्यंत कॅल्शियम नायट्रेट आणि एक 1261चा जर आपण विचार केला तर एक 10 किलोपर्यंत 1261 अशा खताच्या मात्रा ह्या 40 दिवसानंतर अगदी पाणी उतरेपर्यंत आपण आपल्या शेड्यूलनुसार देतो. आता मग प्रश्न असा पडतो की समजा ही खताच्या मात्रा दिल्यात, मग आपण द्यायचे किती, आपल्या प्लॉटला लागतं किती. तर साधारणपणे फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये 35 ते 40 दिवसामध्ये आपण आपल्या बागेमध्ये पानदेठ परीक्षण केलं पाहिजे. पानदेठ परीक्षणाचा जर ह्या वर्षीचा आपण साधारण अंदाज पाहिला तर सर्व पिट्यूलमध्ये थेरस कमी येतोय. प्रामुख्याने याचा जर आढावा जर घेतला आपण तर थेरस कमी येतोय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोटॅश जास्त येतो. म्हणजे हे दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की पोटॅश जर जास्त असेल, उदाहरणार्थ जर पोटॅश हा माझा 3% जास्त आहे, तो आयडियली 2.5% म्हणजे 2.5 एवढा जर असेल तर मला जे डोस दिलेले आहेत हे डोस मी रेग्युलर देईल. म्हणजे पोटॅशचे डोस विशेषतः मग जे 50 किलो जो मी SOP म्हणत होतो तो मी पूर्ण देईल. पण जर मग तो 3 असेल तर मी काय करील, त्याच्यामध्ये एक 25% रिडक्शन करील. 50 किलोच्या ऐवजी मी तो 45 किलो देईल किंवा 30 किलो देईल. त्यानंतर समजा अजून 3.5 किंवा 4% जर पोटॅश आहे तर मी तो अगदी 25% देईल. म्हणजे 50 किलोच्या ऐवजी मी एक 50 किलो देईल. अशा पद्धतीनं पिट्यूलचा रिपोर्ट पाहून आपण पोटॅशमध्ये बदल करू शकता. त्यानंतर फॉस्फरसचा विषय आहे. फॉस्फरस आपल्याला मिनिमम 2.5% लागणार आहे आणि जनरली आता जे काय आम्ही रिपोर्ट पाहतो याच्यामध्ये एवढा म्हणजे 5% त्याच्यापेक्षा 0.5% किंवा त्याच्यापेक्षा जास्त काही तो दिसत नाही. त्यामुळं रेग्युलर जे डोस आहेत ते 15 किलो फॉस्फरिक ॲसिड जे इथं दिलंय तेवढं आपल्याला देणं आवश्यक आहे. याच्यामध्ये जर कमतरता असेल तर आपण 2 लिटर म्हणजे साधारणपणे 3 किलो फॉस्फरिक ॲसिड हे एका आठवड्याला असं पाणी उतरेपर्यंत जरी घेऊन गेले तरच त्या प्लॉटमध्ये फॉस्फरसची चांगली पूर्तता होते. त्यामुळं त्या पद्धतीने फॉस्फरसची पूर्तता करता येईल. आणि नायट्रोजनचा विषय हा आपण थोडंसं 1.2 पर्यंत जर नायट्रोजन असेल आपल्या बागेमध्ये तर तो म्हणजे ती हायर लिमिट झालं. साधारणतः 1% नायट्रोजन आपल्याला ओके असतो. आणि जर जास्त असेल नायट्रोजन तर कॅल्शियम नायट्रेट ची मात्रा आपल्याला कमी करावी लागेल. आणि जर 0.8 to 1% पर्यंत असेल तर जे काही 20 किलोचा कॅल्शियम नायट्रेटची मात्रा दिली आहे, 1261ची दिलेली आहे, ती आपल्याला पुरेपूर देता येईल. त्यामुळं कोणत्याही बागेला रँडमली एवढ्या गोण्या टाका
असं म्हणण्यापेक्षा आपण सह्याद्री फार्मा प्रोड्युसर कंपनीकडे एक अद्ययावत पानदेट परीक्षणासाठी लॅब आहे. तिथं सॅम्पल तपासा आणि त्या सॅम्पलनुसार द्या. यामध्ये सर्वात मोठा फायदा आपल्याला असा आहे की गरजेपुरतीच खतं जातात, आपले पैसे वाचतात, जमीन चांगली सदृढ राहते, झाड चांगल्या पद्धतीनं खतं घेऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं की अति खतं दिल्यामुळं किंवा जास्ती किंवा असंतुलित खतं दिल्यामुळं झाडाची जी काही नुकसान होणार आहे, वाढ कमी होणार आहे, जो काही त्याला त्रास होणार आहे तो वाचतो, खर्च वाचतो. त्याच्यापेक्षा असंतुलन जे टळतं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि बाकी पण जी काही न्यूट्रिएंट आहे ती व्यवस्थित ॲब्सॉर्ब होतात. अशा पद्धतीनं जर आपण पानदेट परीक्षण केलं आणि त्यानुसार ते लेवल किती आहे त्यानुसार आपले डोस थोडेसे पूर्ण द्यायचा का 25% एक्स्ट्रा द्यायचा का 50% एक्स्ट्रा द्यायचा आणि जर त्याची मात्रा जर जास्त असेल एखाद्या न्यूट्रिएंटची तर 25% कमी करायचं का 50% कमी करायचं हे जर ठरवलं तर अधिक योग्य होईल आणि ते तसं करावं असा सह्याद्री ॲग्रोनॉमी टीमचा आमचा आग्रह आहे. याच्यामध्ये आपल्याला काही अडचण असेल तर ॲग्रोनॉमी टीमशी आपण संपर्क साधू शकतो. धन्यवाद सर. आज तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल आपले सह्याद्री फार्मचे कृषी तज्ज्ञ मंगेश भास्कर सर यांनी सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची योग्य अशी उत्तरं दिले. तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना याच्यातून योग्य ते मार्गदर्शन मिळेल अशी मी आशा व्यक्त करते. आता याच्याही पुढे आपली ही मालिका सुरूच असणार आहे, प्रश्न तुमचे उत्तर तज्ज्ञांचे. तर तुम्ही नक्कीच भरमसाठ प्रश्न पाठवत राहा, आमच्याकडनं योग्य तो प्रतिसाद तुम्हाला मिळेल. धन्यवाद.